विश्वगुरू श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल अहमदनगर शहरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी पालखीचा काल मुक्काम असून आज दुसऱ्या दिवशी समाधी सोहळा पार पाडल्यानंतर या ठिकाणी मार्केट यार्ड व्यापारी मित्रमंडळाकडून वारकऱ्यांसाठी खास मेजवानीचं जेवण आयोजित करण्यात। काय सांगाल साहेब, कशा पद्धतीने सेवा करताय आपण? अहमदनगर शहरामध्ये जेव्हा संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते, दरवर्षी मार्केट यार्ड, दाळमंडई, आडते बाजार परिसरातील व्यापारी यांची सर्व सेवा करतात। विशेष करून मार्केट यार्डमध्ये सर्व व्यापारी एकत्र येऊन आलेल्या सर्व वारकऱ्यांचं, बंधू भगिनींचं चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात, राहण्याची व्यवस्था करतात, नाश्ता पाणी जेवणाची व्यवस्था करतात, प्यायच्या पाण्याची व्यवस्था करतात आणि प्रत्येकजण नमन करतो की बाबा या सर्वांचं पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या ठिकाणी चांगलं दर्शन हो, त्यापर्यंत जाऊसपर्यंत चांगलं आरोग्य राहो, सगळ्यांना सुखी ठेवो आणि निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची मुलाखत त्या ठिकाणी हो, हीच सगळ्या व्यापाऱ्यांची भावना आहे आणि सर्व व्यापारी या ठिकाणी एक दिलाने एक मताने एकत्र येऊन काम करीत असतात। पांडुरंगाकडे किंवा निवृत्तीनाथाकडे काय मागाल, काय साकडं घालाल? काय नाही मागणार, एकच आहे, शेतकऱ्यांना सुखी ठेवा। ते जर सुखी राहिले, पाऊस आला, सर्व शेतकऱ्यांचं पीक पाणी आलं तर मार्केट यार्ड आणि व्यापारी परिसर हा भरून निघेल आणि सर्वांचा व्यापार चांगला राहील आणि त्यामुळे सगळीकडं अन्नधान्य आणि बाकीच्या सगळ्या खाद्यपेयाच्या वस्तू चांगल्या पद्धतीने मिळतील, महागाई वाढणार नाही, हीच आमची परमेश्वराकडं प्रार्थना आहे। शेतकरी सुखी ठेवा, आलेल्या वारकऱ्यांना सुखी ठेवा। नक्कीच शेतकरी सुखी ठेवा, आलेल्या वारकऱ्यांना सुखी आणि समृद्धी ठेवा। शेतकरी जगला तरच देश जगेल, अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी शेट यांनी दिलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन प्रीतम तिळेसर, मी सचिन आव्हाड, अहिल्यानगर। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।